कंभोज येथे काही महिन्यापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्राथमिक शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून गेले होते. तसेच इमारतींच्या भिंतींना तडे गेले होते. नुकसान झालेल्या कंभोज येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. सुरक्षित आणि सुसज्ज वर्गखोल्यांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध मोकळ्या खोल्यात शिक्षण घ्यावं लागते. यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. वादळी वाऱ्यात शाळेच्या इमारतीचं मोठं नुकसान झाल्यानंतर नव्या बांधकामास मंजुरी मिळाली. मात्र कामाची गती अत्यंत मंद असल्यानं शाळेची इमारत अद्याप पूर्णत्वास आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना अपुऱ्या जागेत आणि असुविधाजनक वातावरणात शिक्षण घ्यावं लागतंय. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही बांधकाम पूर्ण करण्याबाबत ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना नव्या इमारतीचा लाभ मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षण सभापती शीतल यादव यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून रखडलेलं बांधकाम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ, पालक, शाळा आणि व्यवस्थापनाकडून करण्यात येते. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं त्वरित पावलं उचलावीत, अशी अपेक्षाही करण्यात येते. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.